महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. बातमी अशी आहे की सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. तर कोणकोणत्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार आहे? किती कर्ज माफ होणार आहे? किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे? त्या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सरकारने या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी एक बक्षीस ठेवलेलं आहे. ते बक्षीस बी कोणतं आहे? ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नक्की तुम्ही नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आवडल्यास. तर मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्राच्या 2026 अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता एक योजना आहे आणि या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. तर मंडळी या योजनेमध्ये शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज इथे माफ करण्यात येणार आहे. मंडळी सरकारच्या अंदाजानुसार 50 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यात 30 लाख शेतकरी थकीत कर्जदार आहेत आणि 20 लाख शेतकरी नियमित कर्ज फेडणारे आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सरकारने एक मोठे बक्षीस शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहे. ते बक्षीस असं आहे की या शेतकऱ्यांनी वेळेवर आपले कर्ज भरलेले आहे, बँकेत जाऊन वेळेवर कर्ज फेडलेले आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये राज्य सरकार तिथे देणार आहे. तर मंडळी या कर्जमाफीमुळे राज्य सरकारला 35,000 रुपये कोटींचा खर्च होणार आहे. त्यात 20,000 कोटी रुपये कर्जमाफी तर 15,000 रुपये ज्यांनी कर्ज वेळेत भरले आहे त्यांच्यासाठी बक्षीस आहे. मित्रांनो सरकारचं म्हणणं आहे, सरकारचा उद्देश असा आहे की या कर्जमाफीमुळे सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बरेच शेतकरी वर्ग आहेत ते कर्जमाफीखाली दबलेले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन कर्ज घेण्यास सोपे होणार आहे. तर मंडळी अशी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी होती आणि आनंदाची बातमी होती. तुम्हाला काय वाटतं खरंच ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते का? नक्की तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त WhatsApp ग्रुपमध्ये सर्व शेतकऱ्यांकडे पाठवा आणि काही शंका असली नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी पटकन तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.